टी परीक्षा बसणाऱ्या शिक्षकांसाठी मानसशास्त्र या विषयातील उपपत्ती या घटकावरती बनवलेला हा व्हिडिओ आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयातील अध्ययनाच्या उपपत्ती हा घटक पाहणार आहोत। आता अध्ययनाच्या उपपत्ती या घटकांतर्गत म्हणजे अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार पडतात। त्याच्यापूर्वी परत एकदा आपण सराव म्हणून बघूयात की अध्ययन म्हणजे काय। तर अध्ययन म्हणजे काय, शिकणं म्हणजे काय, वाढ आणि परिपक्वता यांच्या परिणामातून होणाऱ्या बदलास काय म्हणत नाहीत, अध्ययन म्हणत नाहीत। अध्ययन म्हणजे काय की जे ही अध्ययन आपण करणार आहोत ते कायम स्वरूपाचं दीर्घकाळ टिकणारं असावं आणि चांगल्या आणि वाईट स्वरूपात वर्तनामध्ये जे बदल घडतात त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन म्हणतो। म्हणजे एकदा सायकल चालवायला शिकलं की माणूस परत कधीही विसरत नाही, हे झालं अध्ययन। मग उपपत्ती म्हणजे काय? अध्ययन म्हणजे शिकणं, जे वर्तनातील बदल होतात त्याला आपण शिकणं म्हणू। मग उपपत्ती म्हणजे काय? तर उपपत्ती म्हणजे अध्ययन का, कसे होते याचे विविध प्रयोग करून मानसशास्त्रज्ञांनी त्याचे काय मांडलेले आहेत, सिद्धांत मांडले, निष्कर्ष मांडले। तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, उपपत्ती असं म्हणतो। म्हणजे अध्ययन उपपत्ती। तर अध्ययन उपपत्ती हा कालखंडानुसार त्याच्या विविध प्रयोग केले गेले आणि अध्ययन या संकल्पनेमध्ये काय होत गेलेले आहेत, बदल होत गेलेले आहेत। जसं सुरुवातीला आत्मनिवेदन पद्धत होती, 1920 ला स्किनर वॅटसन यांनी काय केलेलं, निवेदन पद्धती नाकारली आणि काय केलेलं आहे की जे निरीक्षणक्षम वर्तनातील बदल जे होतात त्याला अध्ययन असं म्हणतात। असं साहचर्यवादाला म्हणजे साहचर्यवाद उपपत्ती हा कालखंड पूर्ण कशाचा होता, साहचर्यवादी उपपत्तींचा होता। याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की साहचर्यवादी उपपत्तीमध्ये किती मानसशास्त्रज्ञ येतात। आता साहचर्यवादी उपपत्ती म्हणजेच काय आहे, वर्तनवादाला मानणारी उपपत्ती आहे। साहचर्यवाद म्हणजे काय, तर ही साहचर्यवाद हा तत्वज्ञानाशी निगडित आहे। कोणत्या तत्वज्ञानाशी निगडित आहे, तर वर्तनवादी तत्वज्ञानाशी निगडित आहे। साहचर्यवाद, साहचर्य म्हणजेच कशामधलं साहचर्य, एस आणि आर बॉन्ड, एस आणि आर मध्ये असलेलं साहचर्य। मग एस आणि आर म्हणजे काय, एस म्हणजे स्टिम्युलस चेतक उद्दीपक आणि आर म्हणजे रिस्पॉन्स प्रतिसाद। म्हणजे परिस्थिती जी निर्माण होते किंवा एखादा चेतक एखादा उद्दीपक, आपल्याला गरम भांडा आहे किचनमध्ये आणि त्याला आपला हात लागला तर आपण पटकन पाठीमागे हात घेतो। म्हणजेच चेतकाला दिलेला प्रतिसाद, या दोघांमधला बॉन्ड जितका दृढ असेल, जितकं साहचर्य चांगलं असेल त्याला तेव्हा वर्तन उत्कृष्ट घडतं, म्हणजेच अध्ययन उत्तम घडतं, असं या साहचर्यवादामध्ये यांना म्हणायचं आहे। बी =S-R, SR बॉन्ड। साहचर्यवादी उपपत्तीमधली पहिली उपपत्ती आज आपण बघणार आहोत, ती म्हणजे प्रयत्न प्रमाद उपपत्ती। प्रयत्न प्रमाद उपपत्ती यालाच संयोजनवादी उपपत्ती असंही म्हणतात किंवा सहसंबंध उपपत्ती असंही त्याला पर्यायी नाव आहे। बघा, आता आपण पाहिल्याप्रमाणे याच्यावरती आतापर्यंत 3 प्रश्न पडलेले आहेत। तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे अमेरिकेचे एडवर्ड थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी ही उपपत्ती मांडलेली आहे। 1898 मध्ये कधी मांडलेली आहे ही उपपत्ती? तर 1898 मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स ह्या ग्रंथामध्ये ही उपपत्ती त्यांनी मांडली। आणि सर्वात पहिली उपपत्ती मांडणारा हे जे पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत, मानसशास्त्राची पहिली उपपत्ती मांडणारे हे पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत। तर चेतक आणि ही उपपत्ती कशावर आधारलेली आहे? प्रयत्न प्रमाद म्हणजेच काय, ही उपपत्ती कोणत्या पायावरती आधारलेली आहे, कोणत्या घटकावरती आधारलेली आहे? तर चेतक आणि प्रतिसाद या घटकावर आधारलेली आहे। त्यातही चेतक आणि प्रतिसाद यांच्या सहसंबंधावरती, साहचर्यावरती ही उपपत्ती आधारलेली आहे। आता या उपपत्तीमध्ये कुठली ही उपपत्ती कोणत्या क्षेत्रातली आहे किंवा ही उपपत्ती कोणत्या प्रकारातली आहे? तर ही उपपत्ती वर्तनवादी तत्वज्ञानावरती, साहचर्यवादीवरती ही उपपत्ती आधारलेली आहे। त्याचबरोबर असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं
थॉर्नडाईक यांनी या उपपत्तीचे निष्कर्ष काढण्यासाठी कोणत्या प्राण्यांवरती प्रयोग केला? यात मांजर या प्राण्यावरती प्रयोग केलेला आहे. तसेच या उपपत्तीमध्ये मांजरावर प्रयोग करत असताना कोणत्या पेटिकेचा वापर केला थॉर्नडाईक यांनी? तर कूटपेटिकेचा वापर केला. अशा पद्धतीने प्रयत्न प्रमाद उपपत्तीविषयी बेसिक माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रश्न कसाही पडला तरी तो आपल्याला लिहिता यायला पाहिजे. बघा, या घटकावरती 2014ला प्रश्न पडलेला आहे. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तसेच 2016ला सुद्धा याच उपपत्तीवरती प्रश्न पडलेला आहे. थॉर्नडाईक संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? तसेच 2017ला सुद्धा याच उपपत्तीवरती प्रश्न पडलेला आहे. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? वैशिष्ट्य म्हणजेच टप्पे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित श्रवण करावा. सर्वप्रथम ही उपपत्ती आपल्याला समजण्यासाठी थॉर्नडाईक यांनी मांजरावरती केलेला प्रयोग अभ्यासावा लागेल. थॉर्नडाईक यांनी प्रयोगासाठी एक कूटपेटिका बनवली. या कूटपेटिकेत भुकेलेले मांजर कोंडले. कूटपेटिकेतील एक विशिष्ट कळ आहे आणि जी दाबली असता पेटिकेचं दार उघडेल आणि या पेटिकेच्या बाहेर मांजराला दिसेल अशा जागी मासा ठेवण्यात आला. मग भुकेलेल्या मांजराने बाहेर येण्यासाठी खूप धडपड केली. म्हणजे गज चावला, गजातून पंजा बाहेर काढला, गज पकडून हलवले, पिंजऱ्यात उड्या मारल्या, गज चावले, अशा अनेक कारक हालचाली मांजराने केल्या. आणि या हालचाली करत असताना अचानक योगायोगाने मांजराकडून नकळत कळ दाबली जाते आणि दार उघडतं आणि मांजर मासा खाते. पुन्हा मांजरावरती प्रयोग केला जातो. पुन्हा मांजराला कूटपेटिकेत ठेवले जातं. तीच समस्या त्याच्या पुढे त्याच परिस्थितीत ठेवली जाते. अशा अनेक प्रयत्नानंतर मांजराच्या अनावश्यक हालचाली टाळल्या जातात आणि पेटिकेतील कळेच्या भोवती कोणत्याही त्याचे सर्व प्रयत्न एकवटतात. अशा अनेक प्रयत्नानंतर मांजर काय करतं? कूटपेटिकेत कोंडल्याबरोबर कोणतेही अनावश्यक प्रयत्न न करता बरोबर कळ दाबते आणि बाहेर येते. आता मांजराचे कळ दाबून बाहेर येण्याचे अध्ययन घडले असे थॉर्नडाईक असे म्हणतात. आणि कळ दाबणे आणि अन्न मिळवणे ही प्रतिक्रिया दृढ होते. म्हणजे मांजर उपाशी असल्यामुळे त्याला अन्न मिळवण्याची प्रेरणा होती. हा असा प्रयोग थॉर्नडाईक यांनी मांजरावरती केलेला. या प्रयोगावरून थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धतीचे 4 टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा, उद्दिष्ट स्पष्ट असते. म्हणजे मांजर भुकेलेले असते, त्याला अन्न म्हणजे मासा मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट असतं. नंबर 2, उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली. म्हणजे अन्न प्राप्तीसाठी मांजर स्वैर अशा हालचाली करत होतं. 3, योगायोगाने यश मिळतं. योगायोगाने कळ दाबली जाते आणि कूटपेटिकेचा दरवाजा उघडला जातो. आणि चौथा टप्पा आहे, चुकांचे प्रमाण कमी होऊन उद्दिष्ट गाठले जाते. म्हणजेच अनावश्यक हालचाली कमी होऊन बरोबर नेमकी अशी हालचाल मांजर करू लागते. असे 4 टप्पे थॉर्नडाईक यांनी स्पष्ट केलेले आहेत. यावरून थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 नियम सांगितले. पहिला आहे सज्जतेचा व तयारीचा नियम, दुसरा सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. तर हे 3 नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला नियम आपण बघूया. सज्जतेचा नियम म्हणजेच तयारीचा नियम. शारीरिक किंवा मानसिक तयारी असते तेव्हाच ती गोष्ट शिकण्यात किंवा अध्ययन करण्यात सुखावह असते. शारीरिक किंवा मानसिक तयारी नसताना एखादी गोष्ट शिकणं हे त्रासदायक असतं. म्हणूनच हा नियम सांगतो की शारीरिक क्षमता निर्माण झाल्याशिवाय अध्ययन अशक्य आहे. उदाहरणार्थ 3 वर्षाचा नर्सरीतल्या मुलाला उत्तम लेखन करावा असे काही पालकांची अपेक्षा असते, परंतु तोपर्यंत त्याच्या त्या बोटातील स्नायूंचा विकास झालेला नसतो. त्यामुळे त्याला उत्कृष्ट लिहिता येईलच असं नाही. त्याचबरोबर मानसिकता निर्माण झाल्यास तरच अध्ययन शक्य होतं. म्हणजे 5वीतील मुलाला जर 8वीतला अभ्यासक्रम दिला तर तो त्याला जड जाणार आहे, कारण त्याची मानसिकता तेवढी निर्माण झालेली नसते. म्हणजे क्रीडा क्षेत्रातला एखादी गोष्ट घेतली तर एखादा खेळ सुरू होण्यापूर्वी कोच त्या खेळाडूची मानसिकता तयार करत असतात किंवा एखादा खेळ शिकवण्यापूर्वी त्या खेळाडूची मानसिकता तयार करण्याचे काम कोच करत असतात. सज्जता ही व्यक्तीच्या पक्वता, गरज, तीव्र इच्छा, योग्य प्रेरण यावर अवलंबून असते. विविध क्षमतांच्या बाबतीत व्यक्तीची सज्जता लक्षात घेणे आवश्यक आहे. तयारीच्या नियमांचे काही शैक्षणिक महत्त्व आपण बघूयात.
अभ्यासक्रम ठरवताना मुलांच्या शारीरिक व मानसिक पक्वतेचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांना शाळेत प्रवेश देण्याचे वय निश्चित केलेले असते. जसं पहिलीत वर्गात जाण्यासाठी 6 वर्ष पूर्ण असावी लागतात. म्हणजेच पक्वता आल्याशिवाय शाळेत प्रवेश दिल्यास शाळा आणि अभ्यास हे मुलांना क्लेशदायक होणार आहे. त्यांना अभ्यासाविषयी तिटकारा वाटेल. म्हणूनच शाळेत जाण्याच्या वयात शाळेत पाठवले नाही तर अभ्यास करू दिला नाही तर तेही क्लेशदायक होणार आहे. अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असावा. त्यामुळे काय होणार आहे, अध्ययनाची गरज विद्यार्थ्यांना निर्माण झाल्यानंतर ते अध्ययनासाठी सुसज्ज होणार आहेत. मुलांमध्ये विषयाची अभिरुची जिज्ञासा निर्माण झाल्यास विद्यार्थी नवीन ज्ञान व कौशल्य सहज आत्मसात करू शकेल. अध्यापन करण्यापूर्वी शिक्षक प्रस्तावनेमध्ये मुलांच्या मनाची तयारी करून घेत असतात, जेणेकरून तो घटक त्यांना अभ्यासण्यासाठी सोपा जातो. त्याच पद्धतीने क्रीडा स्पर्धा चालू होण्यापूर्वी कोच स्पर्धकांना व्यायाम करण्यास सांगतात. त्याचबरोबर त्यांना उत्तेजित करणारे भाषेचा वापर करून त्यांची मानसिकता तयार केली जाते. हा झाला सज्जतेचा नियम. दुसरा नियम आपण बघूया, सरावाचा नियम. एखाद्या उद्दीपकास एखादी प्रतिक्रिया वारंवार दिल्यास दोघांमध्ये दृढ संबंध निर्माण होतात आणि योग्य प्रतिसादाचे दृढीकरण होतं. तरीही आता आपण बघूया, आकलनाशिवाय आवर्तन व्यर्थ. म्हणजेच काय, आवर्तनाने किंवा सरावाने प्रतिक्रिया दृढ होत असली तरी आकलनाशिवाय केवळ आवर्तनं उपयोगी पडत नाहीत. आकलनानंतर केलेले आवर्तनच सरावाने दृढ होतात. या त्यांना असं म्हणायचं की नुसतं पाठांतर करून उपयोग नाही, तर त्या आशयाचं आकलनसुद्धा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघूया, ज्या प्रतिक्रियांचा परिणाम हा सुखद आहे त्या सरावाने दृढ होतात आणि ज्या प्रतिक्रियांचा परिणाम दुःखद आहे अशा प्रतिक्रियांची आवर्तने परत घडतच नाहीत. उदाहरणार्थ आपण बघूया, सायकल शिकत असताना जर न पडता सायकल शिकता आली तर तो मुलगा उत्साहाने सायकल शिकतो. पण तेच सायकल शिकत असताना पडलं तर ही दुःखद प्रतिक्रियेमुळे ती सायकल आता धरण्यासुद्धा विद्यार्थी घाबरतो. म्हणजेच परत परत त्याचा आवर्तने घडत नाहीत. सरावाच्या नियमाचे शैक्षणिक महत्त्व आपण थोडक्यात अभ्यासूया. बघा, पहिलं महत्त्व आहे, कौशल्य आत्मसात करत असताना ते केवळ एकदा शिकून पुरेसे होत नाही, तर त्या कौशल्याचा वारंवार सराव करावा लागतो. तरच म्हणजे शिकवलेल्या आशयाची पुन्हा पुन्हा उजळणी केलं तरच तो आशय व्यवस्थित चांगला लक्षात राहतो. दुसरं आहे, केवळ सरावाने कौशल्य आत्मसात होणार नाहीत, तर कौशल्य आत्मसात करत असताना परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंधाचे आकलन होणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे फक्त अभ्यासामध्ये पाठांतर उपयोगाचं नाही, आकलनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरं महत्त्व आपण बघूया, सराव हा आनंददायी होणे आवश्यक आहे. आकलन झालेल्या पाठ्यांशाचा सराव केल्यास यशाने आनंददायी अनुभव मिळतो. तिसरं महत्त्व आपण त्याचं बघूयात, अध्ययनानंतर सरावासाठी उदाहरणे सोडवली असतात, ती उदाहरणं बरोबर आल्यास मुलांना त्यातून सुखद अनुभव मिळतो. म्हणजे ते परत परत काय करत असतात, ती कृती करत असतात. चौथा आहे, चांगल्या सवयी लावण्यासाठी सराव या नियमाचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ वक्तशीरपणा आहे. अशा प्रकारे सरावाचा नियम पाहिला आपण. आता पुढचा नियम आपण बघूयात, तो म्हणजे परिणामाचा नियम. परिणामांचा नियम काय सांगतो की परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधला संबंध जर सुखद असेल तर तो संबंध दृढ होतो. म्हणजे बघा, कळ दाबल्याने दार उघडतं आणि दार उघडल्यानंतर आपल्याला अन्न मिळतं. हे सुखद अनुभव मांजराला मिळाल्यामुळे ते कळ वारंवार दाबली जात होती. पण त्याच्यापूर्वी परिस्थिती आणि प्रतिक्रिया संबंध दुःखद होते, त्यामुळे संबंध त्यांचे कसे झाले, दुर्बल झाले. म्हणजे सुरुवातीला कळ हे अध्ययन होण्यापूर्वी सुरुवातीला मांजर स्वैर हालचाली करत होतं, गज चावत होतं, उड्या मारत होतं. अशा पद्धतीने त्याला साध्य काहीच झालं नाही, म्हणून त्यांनी त्या हालचाली परत केल्याच नाहीत. परिणामाच्या नियमाचं शैक्षणिक महत्त्व बघूयात. सर्वात पहिलं म्हणजे मुलांना यशाचा अनुभव देणं आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी अध्यापन सूत्राचा वापर आपल्या अध्ययनामध्ये करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अवघड भाग शिकण्यास प्रेरणा मिळेल. दुसऱ्या नंबरचं महत्त्व असं आहे, विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिल्यास किंवा चांगलं काम केल्यास त्याला लगेच शाबासकी द्यावी. त्यामुळे त्याला काय होते, ती सुखद भावना निर्माण होऊन चांगले सवयी, चांगले कामं करण्याची प्रेरणा त्याला मिळणार आहे. नंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्याला सौम्य शिक्षासुद्धा द्यावी. त्यामुळे असुखद अनुभवामुळे पुन्हा ती चूक विद्यार्थी करणार नाहीत.
चाचणीचा किंवा परीक्षेचा निकाल शक्यतो लवकर कळवावा, ज्यामुळे त्यांना लगेच आनंद मिळणार आहे. त्याचबरोबर स्तुती, निंदा, पारितोषिक, शिक्षा अशा या प्रेरकांचा वापर योग्य ठिकाणी करावा. स्तुती आणि पारितोषिक या प्रेरकाचा वापर जास्त करावा, तर निंदा आणि शिक्षा या प्रेरकाचा वापर कमी करावा. प्रकारे हे 3 नियम आपण अभ्यासले. त्याचबरोबर आपण प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व सुद्धा बघूयात. बघा, सर्वात महत्त्वाचं पहिलं आहे विषयाच्या उजळणीचं महत्त्व थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या उपपत्तीतून स्पष्ट होते. प्रत्येक विषयाची उजळणी होणं गरजेचं आहे. 2. पाढे, सूत्र, नियम, सिद्धांत, कविता पाठांतर यासाठी सरावाचीच गरज असते. अध्ययनार्थींना अनेक आवर्तने म्हणजे अनेक वेळा सराव करावयास शिक्षकांनी प्रोत्साहित केले पाहिजे. कोणतीही गोष्ट शिकण्याकरिता शारीरिक मानसिक तयारीची आवश्यकता असते. पक्वता नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना जिज्ञासाने कुतूहल आवश्यक असते. अध्ययनार्थीला पारितोषिक दिले तरच अध्ययन सहजासहजी होते आणि अध्ययनार्थ्यात प्रेरणा निर्माण केली पाहिजे. प्रेरणेशिवाय अध्ययन घडतच नाही. हे आपल्याला प्रयत्न प्रमाद उपपत्तीमधून शिकायला मिळतं आणि हे याचं शैक्षणिक महत्त्व आहे. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या काही मर्यादाही आहेत. बघा, सर्वात पहिली मर्यादा आहे सर्वच अध्ययन प्रयत्न प्रमाद पद्धतीनं प्रत्यक्ष व्यवहारात शक्य नाही. कारण यासाठी काय करावं लागतो, जास्त प्रयत्न लागतो. त्यामुळं जास्त वेळ आणि श्रम खर्च होतात. 2 नंबरची मर्यादा आहे ती म्हणजे या अध्ययनाच्या प्रगतीचा वेग मंद असतो. 3 नंबरची मर्यादा आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये योग्य प्रतिसादाचे ज्ञान केवळ योगायोगाने होत असतं. त्यामुळे त्या व्यक्तीला अध्ययन करीत असताना त्या प्रतिसादातील मर्म समजले असेलच असे म्हणता येत नाही. 4 नंबरची मर्यादा आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीने मिळवलेली कौशल्य इतरत्र वापरता येतीलच असे नाही. अशा प्रकारे प्रयत्न प्रमाद उपपत्ती सर्वांना उत्तम पद्धतीने समजलेली असेल. आता सर्वप्रथम आपण जो पहिला प्रश्न घेतला होता की प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत. विधान नंबर 1 बघू आपण. या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. हे अगदी बरोबर विधान आहे. दुसरं विधान बघूया. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. हेही विधान बरोबर आहे. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. हेही विधान बरोबर आहे. आणि ड. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 2016ला थॉर्नडाईक संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे असा प्रश्न पडलेला. तर याच्यामध्ये बघा, पहिला पर्याय नीट, प्रत्येक पर्याय नीट वाचत जायचा आणि प्रश्न नीट वाचायचा. पर्याय काय आहे पहिला, मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असणं हा चुकीचा पर्याय आहे. चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणं हा पर्याय योग्य वाटतोय आपल्याला. अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे हे अयोग्य आहे. चेतकाचे प्रतिसादाशी साहचर्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणे. बघा, हे तीनही म्हणजे 1, 3 आणि 4 हे पर्याय चुकीचे आहेत. तर पाया कोणता आहे, पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर आणि 2017ला सुद्धा याच उपपत्तीवरती प्रश्न विचारला गेला. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून आले. मग आपल्याला काय काय वैशिष्ट्य, जसं आपण टप्पे पाहिले तशीच ही वैशिष्ट्ये आहेत. बघा, पहिला टप्पा दिलेला, पहिली वैशिष्ट्य दिलेले आहे सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण. हे काय पर्याय आपल्याला हे वैशिष्ट्य त्यात दिसले नाहीत. नंबर 2 तयारी, सज्जता, प्रेरणा आणि पुनरावृत्ती हेही आपण अभ्यासलेलं नाही आहे. तिसरा आहे प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. आता बघा, हे अगदी योग्य पर्याय आहे. प्रेरणा म्हणजे उद्दिष्ट, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण हा पर्याय योग्य आहे. तर ही चौथा पर्याय आपण एकदा बघूया. सज्जता आणि पुनरावृत्ती. पुनरावृत्ती ही दुसऱ्याच नंबरला आलेलीच नाही आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. तर उत्तर कोणतं येतं, 3, पर्याय क्रमांक 3. अशाच प्रकारचे प्रश्न उपपत्त्यांवरती विचारले जातील. त्यामुळं प्रश्न नीट वाचणं आणि त्याखालील पर्यायसुद्धा व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे.